म्हणताय? आमचं एकच असतं की आपल्या रिंकू देसाई एक सामान्य कार्यकर्ता चांगला माणूस आहे, अजून कुठल्या सत्तेवर पण नाही. तर ह्या वर्षी उभा राहिला आणि आम्ही सहकारी सगळी त्याला पाठिंबा आम्ही त्याला देणार आहे. मग या पाठीमागं आपल्याकडं ज्या काही निवडणुका होत्या तर मग तेव्हाचं काम कसं होतं त्यांचं? म्हणजे 10 वर्षानंतर आपल्याकडे निवडणुका लागलेत. मग कसं एकंदर चित्र पहिले आहे? कसं आता मागणं 10 वर्षातनं काय काम कोणी थोडंफार कोणी केलं कोणी नाही असं झालं. आता हे साहेबांनाच रिंकू देसाईनंच हे रस्ता सगळा करून घेतला आता सत्तेवर नसताना सुद्धा. तरी पण सत्तेत कुठल्याही अडचणीला रात्रीच्या 12ला सुद्धा याचा आपल्या धनगरवाड्यात सगळे सहकार्य होतोय. एक चांगला माणूस आहे. सगळे आपले लोक त्याच्याच पाठीची सगळे राहणार आहेत. मग एकंदर आता सगळीकडं मी बघतेय की विजयदादा जे नाव आहेत तर त्यांचंच नाव लोक घेताना दिसतात. पण मग विरोधक कोण आहेत का नाही ते तुमच्या भागापर्यंत काही पोहोचलेत का नाहीत का? म्हणजे कसं आहे चित्र काय त्यांचं? येऊन जातात, पोस्टर बिटर देऊन जातात सगळे आले. 2-3 आलतीत लोक येऊन गेलेत. आले तर त्यांना काय नाही म्हणायचं नाही. आपलं या आले गेले या म्हणायचं जायचं. तर आमचं ठामपास पाठिंबा आमचा देसायलाच असणार आहे. बरं. तर देसाईंबद्दल तुम्ही सांगताय तर मग आता कामाची दखल त्यांनी घेतलेली आहे, तुमच्या भागामध्ये ते पोहोचलेले आहेत. तर मग एखादं असं कुठलं काम पेंडिंग आहे का की जे पुढच्या येणाऱ्या काळामध्ये त्यांच्याकडनं तुम्हाला पूर्ण करून घ्यायचं आहे, ते देतील का? आता आमचे फक्त काय बाकी काय नाही, आम्हाला फक्त यांचं आपले ह्याचं येणे करायचं आहे ह्या जाग्याचं. बाकी काय गटरी रस्ता झालायच. आता शेवटी ते निवडणूक झाल्यावर पण आता बघूया काय ते करायचा असा विचार चालू आहे. बाकी काय दुसरी कामाची काय पेंडिंग तेवढी जास्त नाही आहे. पाणी लाईट सगळं आहे, रस्ता गटरी सगळं आहे. तर मग विरोधकांनी ही कामं कधी यापूर्वी करून दिली होतीत का नाही? इथं आता कोणी नाही. मागच्या 10 वर्षाच्या पूर्वी इंद्रजी बोंद्रे साहेब होते, त्यावेळा जरा एकदम साधा रस्ता असताना त्याने करून दिला थोडा रस्ता त्यावेळी. त्याच्यावर आत्ता केला रस्ता. मग मधल्या 10 वर्षामध्ये कसं चित्र होतं या भागातलं? काहीच नाही, सगळे शांत बसून असे कोण लक्ष देत नव्हते. काय झालं तर साहेबच आपले धडपड करायचे, बघायची काय कुठं तोडमोड झाली काय झालं तर करून घ्यायची. ही गटरीची माणसं साफसफाई करायला ते जाऊन स्वतःहून सांगायची आणायची असं चालू आहे. तर मग आता तुम्ही सांगितलेलं आहे की तुमचा पूर्ण पाठिंबा हा विजय देसाईंना असणार आहे. आमचा पूर्ण पाठिंबा त्याला विजय देसाईला आहे. अशाच नवनवीन अपडेट्ससाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.